मध्ये षटकार आपण पाहिला। पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेटेड कव्हर ड्राइव्ह बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार मिळतील या धावा 4 अप्रतिम फलंदाजी चौकार। साहेबांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होत आहे, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय। सन्माननीय अभिजितजी सातपुते साहेबांचं आगमन या स्पर्धेनिमित्त झालेलं आहे, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आयोजकांच्या वतीनं 2 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या झाली 1 गडी बाद 24, आवश्यकता आहे 18 चेंडूंमध्ये 42 धावांची, 18 बॉल 42। चला, प्रत्येक षटकानंतर एकत्रित येण्याची गरज नाही आहे। सोशल डिस्टन्सिंग हा शब्द तुम्ही ऐकला असेलच, तर मैदानाच्या आतमध्ये तसं डिस्टन्स तुम्हाला पाळावं लागेल, कारण चित्रपटाचा एकच डायरेक्टर असायला हवा। जर 5-6 डायरेक्टर असले तर मग चित्रपट फ्लॉप होतो। त्याचमुळे कॅप्टन आहे, कॅप्टनला त्याचं काम करू दे। धावसंख्या झाली 24-42। तिसरा षटकार येणार आहे, बॉल जाईल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार, नाही थांबणार, नाही झुकणार, नाही वाकणार, प्रत्येक बॉल फेकेन सीमारेषा पार। येतोय लगातार तिसरा षटकार। आहे एव्हरीवन हॅज डिफरंट पर्स्पेक्टिव्ह, आणि या ठिकाणी तुमचा दृष्टिकोन हा खूप महत्त्वाचा असतो तुमच्या संघाच्या विजयासाठी। सागर आंग्रे नो डाऊट त्यांनी ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट केल्या होत्या, पण काही दुर्दैवाने त्यांच्या विरोधात ते फटके सुदैवाने खेळलेले आहेत फलंदाजाने। खरं तर केमसेवाडीकडून हे षटक खूप फायद्याचं राहिलेलं आहे, आणि ज्या षटकामध्ये 23 धावा केमसेवाडी या संघाला मिळालेल्या आहेत, आणि पुढच्या 12 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे। आणि पाहूया आता या तिसऱ्या षटकाला बॅक करण्यासाठी कुठला गोलंदाज पुढे सरसावतोय, कारण अशा दबावाच्या परिस्थितीमध्ये कित्येक गोलंदाज माघार घेतात, पण दबावामध्ये तुमचा खेळ अजून जास्त चांगला होतो, मजबूत होतो, असं कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे। आणि देव संघर्ष करण्याची क्षमता प्रत्येकाला देत नाही। आता पाहूया ती क्षमता कुठल्या गोलंदाजाकडे आहे। पुन्हा एकदा सणस येते बॉलिंग ट्रॅकवर सेकंड स्पेलमध्ये। ॲडव्होकेट मिलिंद सणस तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतील। इकॉनॉमिकल षटक हाताळतील का पाहूया, कारण त्याच षटकाची नितांत गरज होऊन बसलेली आहे। 2 फलंदाज आता सेट झालेत। अमोल केमसे यांच्या वतीनं 4 चेंडूमध्ये 20 धावा, आणि लक्ष्मण केमसे यांच्याकडून 12। सन्माननीय शिवाजी केमसे यांच्याकडून एक बक्षीस आलेलं आहे। जर अमोल केमसे यांनी विजय मिळवून दिला तर 2000 रुपयांचं कॅश प्राईज असणार आहे अमोल केमसे यांच्यासाठी, सन्माननीय शिवाजी केमसे यांच्या वतीनं। चला, मॅच ऑन टेबल बघा, पहिल्या सामन्यासाठीच आपण जवळपास 55 मिनिटं आतापर्यंत घेतलेली आहेत। लक्षात घ्या, 10:25 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता या सामन्याचा। बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर मिलिंद सणस ओव्हर द विकेट। हवेत आहे बॉल, स्ट्रेट हिट, क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट घेतात, उंच उडी घेण्याचा प्रयत्न, पण क्षेत्ररक्षकाची उंची पडते कमी आणि मिळते 6 धावांची हमी। चौथ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर येतोय षटकार। मिलिंदच्या पहिल्याच बॉलवर षटकार आलेला आहे, धावसंख्या 53। पुन्हा एकदा चांगली ऑन ड्राईव्ह, गॅप मोठा आहे, काऊ कॉर्नर, क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न करताना पाहायला मिळालाच, म्हणतात डेडिकेशन ॲट अप लेवल। चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे सागर आंग्रे यांच्या वतीनं। बघा, हेच तर महत्त्वाचं आहे, मागे काय घडलंय त्या गोष्टीचा विचार तुम्ही करत राहिलात तर पुढचा खेळ तुमचा खराब होऊ शकतो। सागर आंग्रे व्यावसायिक खेळाडू, त्यांना माहित आहे की आपण कसं परत यायचं या सामन्यामध्ये। वेग बघा, प्रचंड वेगाने हा चेंडू हाताळला होता, हीच तर क्वालिटी आहे गोलंदाज मिलिंद सणस त्यांची। मध्यम गती आहे, तर पेस आहे, त्यांच्याकडे टर्न आहे, आणि या सर्व गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित वापरल्या तर मग तुम्ही कुठल्याही फलंदाजाला चकवू शकता, आणि तेच करताना पाहायला मिळाले। तर मिलिंद सणस पहिल्या बॉलवर षटकार जरी आलाय, पुढच्या बॉलवर डबल आले, पण त्यानंतर डॉट बॉल हाताळण्याची क्षमता मिलिंद सणस यांची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। 3 चेंडूचा खेळ झालाय, 9 चेंडू 11ची गरज। फुल टॉस बॉल, बॅटच्या आउटसाइड एज, बॉल गलीमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल, बॉलवर पोहोचतील, एक सिंगल वे, स्ट्राईक रोटेट, एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 56 या आकड्यावर। 8 चेंडू 10 धावांची गरज आहे। अजूनही सामना काही संपलेला नाहीये, अजूनही 8 चेंडू बाकी आहेत, अजूनही 10 धावा करायचे आहेत, आणि त्याचमुळे ती
जिद्द मैदानाच्या आतमध्ये टिकवून ठेवावी लागणार आहे भुगाव संघाला. कारण म्हणतात ना की जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळू शकतील, आणि तीच जिद्द आता भुगाव संघाला या सामन्यामध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत टिकवून ठेवायची आहे. आणि पाहूया क्षेत्ररक्षकांची जिद्द पाहायला मिळते का, गोलंदाजांचा संघर्ष पाहायला मिळतोय का, कारण अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यष्टिरक्षक पूर्ण जबाबदारी स्वीकारतोय फिल्डिंगची. 8 चेंडू 10ची गरज. रायटी बॅटर ज्यांच्या वतीने लगातार 3 षटकार या अगोदर आपण पाहिले. अमोल केमसे स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस बॉल, ड्राईव्ह केल्या बॉलला, क्षेत्ररक्षकात एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये प्रोटेक्शनला एक सिंगल मिळते. चांगला स्टॉप, चांगला कॅरी, चांगला थ्रो. वा, यालाच म्हणतात परफेक्ट फिल्डिंग. 7 चेंडू 9 धावांची गरज आहे. जबरदस्त हा सामना रंगलाय. जशी मॅच प्रत्येक प्रेक्षकाला अपेक्षित असते, प्रत्येक समर्थकाला हवी असते, तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये घडते. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या यूट्यूब वाहिनीवर जे काही प्रेक्षक आम्हाला पाहतायत, ऐकतायत, तर सर्व प्रेक्षकांचं सरस स्वागत. आपण पाहताय स्वयंभू श्री रामेश्वर करंडक भुकुम. 7 चेंडू 9 धावांची गरज केमसेवाडी संघाला. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज लक्ष्मण. फुल टॉस, आउटसाइड एज, गॅप मधून बॉल मागे. क्षेत्ररक्षक पोहोचतील शॉट थर्डमॅनचे. खूप चांगल्या पद्धतीने पायांचा वापर त्यांनी केलेला आहे बॉल आत अडवण्यासाठी. 2 धावा मिळतील. 2ची होते वाढ, आणि अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 59. जिंकण्यासाठी 6 चेंडू 7 धावांची गरज असणार आहे. 6 बॉल्स 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि दोन्ही संघांच्या माहितीसाठी जर सामना बरोबरी सुटला तर दोन्ही संघांना मिळेल 1-1 गुण. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. कम ऑन पैलवान मुळशीवाला. करतो. पण आता या शेवटच्या टप्प्यावर पुढची 5 मिनिटं कुठल्या संघाच्या नावावर जातील पाहूया. एका बाजूला केमसेवाडी संघ आपण पाहतोय आणि एका बाजूला भुगाव संघ आपण पाहतोय, आणि खूप मोठी चर्चा झाली. आणि चर्चेनंतर गोलंदाज पुढे आलेले आहेत. किरण गावडे शेवटच्या षटकासाठी पुढे आलेले आहेत. किरणच्या या षटकातले पहिले 2 चेंडू खूप महत्त्वाचे आहेत, आणि पाहूया त्या पहिल्या 2 चेंडूंवर जर किरणने आपलं नाव प्रस्थापित केलं तर भुगाव संघाला सुद्धा ती ऊर्जा मिळणार आहे, आणि हा सामना खूप चांगल्या पद्धतीनं पुढे सरकणार आहे. पण पाहूया या षटकाच्या सुरुवातीलाच अमोल केमसे यांच्या मनात नक्की काय चाललंय. ज्यांनी त्यांच्या डावाची सुरुवात षटकाराने केली होती, आणि त्यानंतर आता त्यांच्याच त्या आतिषबाजीमुळे केमसेवाडी हा संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळालाय. पण त्या विजयाच्या मार्गामध्ये आता अडसर बनेल का. गोलंदाज किरण गावडे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल वारंवार सुरू आहेत. आपण जर ऑनसाईडला क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फ्लाय स्लीप, बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हर असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे. लेट्स सी हू विल विन धिस मॅच. 6 चेंडू 7ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून किरण गावडे आहेत तयार, आणि स्ट्रायकिंग एंडला कॉन्फिडंट बॅटर अमोल केमसे. हाफ ट्रॅकर, आउटसाइड द ऑफ स्टंप, आउटसाइड द वाईड लाईन, वाईड बॉलचा इशारा. धावा वाचवायच्या असताना अशा पद्धतीने धावा खर्च करून चालणार नाही. 6 चेंडू 6ची गरज. सामना थोडासा का होईना सोपा झालेला आहे केमसेवाडी संघासाठी. बॅकफुटला गेले, पंच केले बॉलला. क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटचे चुकले, आणि त्यांना चकवत बॉल जातोय डीप कव्हर पॉइंट. सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. सामना जवळ करणार येतोय हा चौकार. पाच चेंडू 2 धावांची गरज आहे. 5 बॉल्स 2 रन्स रिक्वायर्ड. अमोल केमसे काय खेळलेत. मॅन ऑफ क्रायसिस. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाले अमोलची. हो, यावेळेस हुक केलंय बॉलला, आणि अशा पद्धतीनं सामना संपवलेला आहे. अमोल केमसेने खेचला हा दमदार चौकार, आणि सामना जिंकलेला आहे श्री रामेश्वर क्रिकेट क्लब केमसेवाडी. अभिनंदन. हार्ड लक टीम भुगाव.